आणि पुण्यामधील अपघाताची चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। चौकशी समितीच्या अध्यक्षांबद्दल अंबादास दानवे यांनी असा सवाल उपस्थित करत एक्सपोज केली आहे। डॉक्टर पल्लवी सापळेंवर कमिशनचे आरोप यामिनी जाधव यांनी केलेले असं सुद्धा दानवेंनी म्हटलंय। तर सापळेंवरील आरोपांचं काय झालं सरकारनं सांगावं। सापळेंच्या नेमणुकीमधून सरकार गंभीर नसल्याचं दिसतंय असं सुद्धा एक्सपोज करत दानवे म्हणतात। त्या पल्लवी मॅडम त्या ठिकाणी आल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा घ्यायला त्या ठिकाणी आल्या होत्या आणि कोण दोषी आणि कोण दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी त्यांची समिती पाठवली। पण याच्यामध्ये मी त्यांना एक विनंती अशी केली की अनेक याच्यामध्ये समिती आल्या त्या समित्यांनी काहीच अहवाल दिला नाही। मग ठाकूर असेल ह्याच्यापूर्वी तो तावरेंची पूर्वी एकदा चौकशी झाली होती, किडनी रॅकेटमध्ये त्याचं नाव होतं आणि त्याला उलट तुमच्या त्या ज्या समिती आल्या त्यांनी संरक्षण दिलं। मागच्या वेळेला एक म्हैसकर साहेबांची समिती आली, त्यांनी ठाकूरांना मदत केली। म्हणजे ही समिती हा शासनाचा फारच आहे। हे चाललेल्या वातावरणामध्ये आम्ही किती चांगलं काम करतो, आम्ही किती पुणेकरांची काळजी घेतो, आम्ही किती पबची काळजी घेतो, हे सगळं फार याच्यामध्ये दिसतोय। याच्यामध्ये जे आली त्या समितीला एक विनंती केली की तुम्ही या पद्धतीनं लवकरात लवकर अहवाल द्यावा आणि जेणेकरून ह्याच्यामध्ये जुने काय अहवाल आहेत त्याचाही एकत्रपण करा आणि आरोपींना सजा द्या, हे आम्ही त्यांना विनंती केली। सगळ्या प्रकरणात टिंगरेंचं एक पत्र व्हायरल होतं, त्या संदर्भाने काय तुमचे आक्षेप? आता म्हणल्याप्रमाणे जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। रवी दंगेकर चुकला तरी त्याच्याही कारवाई झाली। टिंगरेंनी जे शिफारशीसाठी तावरेंसाठी जे पत्र लिहिलंय ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, काय तुमचे आक्षेप आहेत नेमके? आमदार टिंगरे ज्या काय ज्यांनी चूक केली त्यांना माफी नाही, म्हणून माझं म्हणणं की ज्या तपासामध्ये ज्या ज्या चुका येतील त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे। नुकतंच एक बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचं त्यांनी ट्विट केलंय की तुमचे जे नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे हे स्वतःला देव समजतात। अशा पद्धतीनं सातत्यानं जी टीका तुमच्यावर होते आहे, अशा पद्धतीची जी वक्तव्य भाजपकडून येत आहेत त्याला काय उत्तर? भाजप काय बोलतं त्याच्याकडे आता लक्ष द्यायची आम्हाला वेळ नाही। आम्हाला पडलेत प्रश्न जनतेचे। आज जनतेमध्ये आमची मुलं कशा पद्धतीने बिघडली जातात ह्याच्यावर आमचं लक्ष आहे आणि ह्यांचं लक्ष सगळं राजकारणावर आहे, सत्तेवर आहे आणि खुर्चीवर डोळा आहे। आता आम्ही जनतेमधले कार्यकर्ते आहेत, आम्हाला आता भारतीय जनता पार्टीच्या वक्तव्य बघायला वेळ नाही। आमचं पुणे, आमचा देश, आमचं राज्य सुरक्षित राहण्यासाठी आम्ही रस्त्यावर। अग्रवाल प्रकरणात जी कारवाई होते त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नसाल तर पुढची काय तुमची मागणी असणार? आतापर्यंत पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला असं वाटतंय, पण ह्याच्यामध्ये सरकारचा किती हस्तक्षेप होतो हे आपल्याला उद्या परवा कळेल आणि हा हस्तक्षेप झाला तर आम्ही परत रस्त्यावर होतो। धन्यवाद बोलल्याबद्दल। सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, आज जो मुद्दा मांडला गेला ससूरमध्ये सापळेंच्या संदर्भानं, त्यावर तुमच्या पक्षाचे काय आक्षेप आहेत? अंबादास दानवेंचं ट्विट तर आम्ही मला असं वाटतं की तपासाच्या नावाखाली फक्त सगळ्या लोकांची फसवणूक करून पुणेकरांना फसवणूक करण्यासाठीचा एक सापळा रचला जातोय आणि जो सापळा रचला गेलाय त्या SITच्या नावाखाली ज्या अध्यक्ष नेमल्या आहेत पल्लवी सापळे, त्यांच्या मुळात नेमणुकीवरच माझा आक्षेप आहे। जर पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप असतील, म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे मांडलं, काही लोकांनी बातम्यांमध्ये मला आपल्या माध्यमातूनच कळलं की अरे ज्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्लाय असा आरोप आहे, तुम्ही त्यांना रक्ताच्या नमुन्याचा फेरफार झालाय त्याचा तपास करायला लावताय, हे कितपत योग्य आहे बरं? त्यामुळे तपास योग्य दिशेने चाललाय असं म्हणता येणार नाही। कसा तपास योग्य दिशेने चाललाय बरं? जर सॅम्पल तुम्ही पाठवलं, सॅम्पल बदललं, त्या बदललेल्या सॅम्पलची चौकशी करायला ज्याला नेमलंय त्यांच्यावर आरोप आहेत, तर हा काही तपास काही योग्य दिशेने चाललाय असं नाही वाटत। दोन मिनिट तुम्ही म्हणता योग्य दिशेने तपास आतापर्यंत योग्य दिशेने तपास दिसतोय। ह्याच्यामध्ये जर काही चुकी काय सरकारचा हस्तक्षेप झाला तर आम्ही परत रस्त्यावर उतरू आणि ह्याच्यामध्ये अनेक लोक तक्रारी द्यायला येतात। अग्रवाल परिवाराने या पुण्यातल्या बरेच लोकांना त्रास दिलेला आहे, अनेक लोकांच्या जमिनी बळकवल्यात। ह्याच्यासाठी अनेक लोक रस्त्यावर आज पोलीस स्टेशनला पोहोचत आहेत, त्यांच्या तक्रारी देतात। आमचे जावळे म्हणून आहेत नगरसेवक, त्यांच्याही कुटुंबातली जमीन यांनी हडपलेली, ते आज तिथं गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही तक्रारी दाखल करतोय। पोलिसांनी जर योग्य दिशेने तपास नाही केला तर परत आम्ही रस्त्यावर आहे। गांजाचं प्रकरणाचं त्यावर काय गांजा प्रकरणाचं 13 दिवसांच्या नंतर आता FIR साठीची चर्चा सुरू झालेली आहे
आणि FIR दाखल करून उद्या कुलकर्णी PI करून घेत आहेत. या सगळ्या संदर्भाच्या नंतर आपण विद्यापीठाला SOP मध्ये एक मुद्दा घ्यायला सांगितलाय की ज्याच्यामध्ये एक कमिटी गठीत व्हावी आणि त्या कमिटीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे प्रतिनिधी असावे, कारण स्वायत्त यंत्रणा असते आणि त्यावेळेला PI असं सांगतायत की विद्यापीठ जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मग विद्यापीठात जर काही अनुचित प्रकार घडला आणि विद्यापीठाने प्रकरण दाबले तर काय करायचे? अमित शहाचा एक जो विषय आहे त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? 2024 लोकसभेचा जो मॅन्डेट आहे आणि त्या मॅन्डेटचे जे काही अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत त्या अंदाजाने भयभीत झालेले लोक पुन्हा एकदा शिवसेनेचा दरवाजा खटखटवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु वी आर नॉट इंटरेस्टेड. धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदी.